आता आपण आकडेवारीचा मुद्दा मांडला. मराठी नगरसेवक निवडून आलेले आहेत. हे असं आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, मी आज ऐकलं की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला मतदान केलं, शिवसेनेला नाही. मग हे 76 आले कुठून? आपण जे म्हणताय ना की मुंबईतल्या मराठी मतदारांनी आम्हाला म्हणजे भाजपला मतदान केलंय असा दावा जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर तुम्ही सांगताय 76 हा आकडा आला कुठून? त्यांची त्यातनं बहुसंख्य त्याचे भाजपचेच आहेत. हा नाही, पण राऊतसाहेब, बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हॉटेल पॉलिटिक्स परत सुरू झालेलं आहे. त्यावर काय सांगणार? कारण सत्ता उलथापालथ झाली तेव्हाही हॉटेल पॉलिटिक्स होतं आणि महाराष्ट्रातही आता हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे. नाही, नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळ येत असेल, या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं आहे. राज्य त्यांचं, गृहमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, संपूर्ण बहुमताचं सरकार, दादागिरी त्यांची, गुंडगिरी त्यांची, माफिया त्यांचे. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात. या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली आहे. पण हे महापौर पद मागणं, कारण शिंदे आग्रही असणं, यामागे असं म्हटलं जातं की आतापर्यंत मुंबईचा महापौर शिवसेनेचाच अशी एक प्रथा परंपरा राहिलेली आहे. नाही, शिवसेनेचा जन्मशताब्दी वर्ष शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना, ही शिवसेना नसून अमित शहाची सेना असं आम्ही वारंवार सांगतो आहोत. म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे. अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या, स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र फडणवीस त्याला मान्यता देणार नाही. पण बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष ते आम्ही बघू ना, त्यामुळे ते आम्ही पाहू ना, मुंबईचा महापौर असावा, ते आम्ही पाहू ना, शिवसेनेचा महापौर असावा, असायला पाहिजे, असायलाच पाहिजे. पण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीलाच एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांनी मुंबईचं महापौरपद किंवा मुंबई भाजपला दान केली, भाजपच्या घशात घातली. याबद्दल त्यांना बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाहीत. आता आपण म्हटलं की मुंबईचा महापौर शिवसेनेचा असला पाहिजे, तर त्यासाठी पर्याय कुठले उपलब्ध आहेत? कारण आकड्यांचं आपण जर गणितं पाहिली तर आपल्याकडे दोनच पर्याय समोर शक्यता दिसतात. एकतर भाजपबरोबर सरळ थेट जाणं, अन्यथा उभाटाचे माफ करा शिंदे सेनेचे जे काही आपले नगरसेवक आहेत त्यांना घरवापसी करून घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य, असं दोनच पर्याय आपल्यासमोर हो, पण मला असं वाटतं की तुम्ही थोडं थांबलं पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कशाला द्यायची? जे 29 नगरसेवक कोंडले गेलेले आहेत त्यांचा जो कोंडमारा सुरू आहे तो मराठी अस्मितेचाही कोंडमारा आहे ना त्यांचा. निवडून आले वगैरे ठीक आहे, पण शेवटी मुंबई ही भाजप धर्जिण्या भांडवलदारांच्या हातात जावी असं कोणालाच वाटणार नाही. एकनाथ शिंदे सोडले तर असं कुणालाच वाटणार नाही. जसं एकनाथ शिंदेनी त्यांच्या विचारधारेसाठी वगैरे बंड केलं, तसा बंड करण्याचा अधिकार विचारधारेसाठी इतरांना सुद्धा असू शकतो त्यांच्या पक्षामध्ये.